नमस्कार बीडकरांनो, प्रशासन, राजकारण आणि सामाजिक घडामोडीवर आमची बारीक नजर. ही आहे बीड हलचल न्यूज. चला पाहूया आजच्या ठळक बातम्या. बीड शहरातील नगर नाका परिसरात अतिक्रमण हटवण्याच्या कारवाईनंतर वाद निर्माण झाला आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओनुसार काही फळ विक्रेत्यांची फळे रस्त्यावर फेकण्यात आल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे. या प्रकरणात ट्रॅफिक शाखेची भूमिका चर्चेत आली असून कारवाईच्या पद्धतीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. मात्र याबाबत अधिकृत पुष्टी अद्याप प्रशासनाकडून देण्यात आलेली नाही. दरम्यान नगर अध्यक्ष प्रतिनिधी शेख मुजीब यांनी या प्रकरणाची माहिती बीड शहराचे पोलीस अधीक्षक SP यांना दूरध्वनीवरून दिल्याचं सांगितले आहे. तसेच ही कारवाई नेमकी कोणाच्या आदेशाने झाली असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. काही नागरिकांनी या घटनेला गरिबांवरील अन्याय असे संबोधत नाराजी व्यक्त केली आहे. याचबरोबर शहरात विना नंबर प्लेटच्या वाहने, वाळू वाहतूक करणारे टिप्पर तसेच संशयित वाहनांच्या हालचालींबाबतही कारवाई करण्याची मागणी पुढे येत आहे. या सर्व मुद्द्यांवर पोलीस प्रशासनाने लक्ष द्यावे अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. सध्या या प्रकरणाकडे शहरवासियांचे लक्ष लागले असून प्रशासनाकडून अधिकृत स्पष्टीकरण आणि आवश्यक ती कारवाई होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. काय राव, गरीबच राव आम्ही. कारवाई करतो, लोक नेली तर चालते. कोण साहेब तुला 10 वेळा सांगायचं.